वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर सध्या फरार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान मनोरमा खेडकर यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। पुण्यातील बाणे रोड परिसरामध्ये असलेल्या खेडकर यांच्या घरी पोलिसांचं पथक गेलेलं आहे। पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तसंच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सुद्धा पोलिसांनी दिलेले होते। मात्र खेडकर यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता पोलीस थेट त्यांच्या घरी गेलेले आहेत। मोबाईल स्विच ऑफ लागताय। आम्ही या घरी यावेळी आलेलो आहोत। काल सुद्धा आमची टीव्ही घेऊन गेलेली आहे। आम्ही त्यांना शोधत आहोत। मिळून आल्यानंतर आम्ही त्यांची कायदेशीर चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करू। दरम्यान प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे। पूजा खेडकर यांनी UPSCचे प्रयत्न संपल्यानंतर नावात बदल करून परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे। पूजा खेडकर यांनी एकूण 11 वेळा UPSCची परीक्षा दिली आहे। पूजा खेडकर यांनी 2019-20 यापर्यंत खेडकर पूजा दिलीपराव या नावाने UPSCची परीक्षा दिली होती। तर 2021 आणि 2022 ला त्यांनी नावात बदल करत पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने परीक्षा दिल्याचं आता समोर आलंय। OBC म्हणून पूजा खेडकर यांना 9 वेळा UPSCची त्यांनी परीक्षा देता येत होती आणि त्यांचे हे अटेम्प्ट 2019-20 मध्ये संपले असल्याची माहिती सुद्धा सध्या प्राप्त होतीये। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।